नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. जानेवारी महिन्याचे 7व्या हप्त्याचे पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच सर्व महिलांच्या खात्यामध्ये संक्रांती अगोदर हे पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींचा मकर संक्रांतीचा सण आनंदात जावा या उद्देशाने आता तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी पाठवण्यात येत आहे. सर्वात मोठी अपडेट. तर बघा, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 7व्या हप्त्याचं वाटप करण्यात येणार आहे. सर्व महिलांसाठी खुशखबर. आजपासून 7व्या हप्त्याचं वाटप महिलांच्या खात्यामध्ये होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, सर्वात मोठी अपडेट. महिलांसाठी ही खुशखबर आहे. संक्रांत सर्व महिलांची गोड होणार आहे. या ठिकाणी बघा, जानेवारी महिन्याचा संक्रांतीचा हा सण असणार आहे आणि संक्रांतीचा जो सण आहे तो सर्व महिलांचा आनंदामध्ये जाणार आहे, कारण की महिलांसाठी खुशखबर आहे. या ठिकाणी बघा, लाडकी बहिणींचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता संक्रांतीच्या अगोदर जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. त्यामुळे तुम्हा सर्वांचा सण हा आनंदामध्ये जाणार आहे. तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. पैठणी साडी गिफ्टमध्ये दिली जाणार आहे. आपल्या चॅनलवरील व्ह्युअर्सला आणि सबस्क्रायबरसाठी ही ऑफर असणार आहे. या ठिकाणी बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा गिव्हअवे असणार आहे. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील त्या दिवशी हे वाटप केलं जाणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून लकी विनरला हे गिव्हअवे करण्यात येणार आहे. पैठणी साडी गिफ्टमध्ये दिली जाणार आहे. जवळपास 2 लकी विनरला ही साडी गिफ्टमध्ये दिली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक चांगली कमेंट करायची आहे. आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि त्यानंतर ज्या दिवशी 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी हे गिव्हअवे करण्यात येणार आहे. तर बघा, सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. 7व्या हप्त्याचे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व महिलांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. तसेच बघा, महिलांना आता 1,500 नाही तर थेट 2,100 रुपये मिळणार आहेत. या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना सर्व बहिणींना 2,100 रुपये मिळणार. तर बघा, आता हे 2,100 रुपये तुम्हाला कोणत्या महिन्यापासून मिळणार, कधीपासून 2,100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार, सर्वात मोठी अपडेट. तर बघा, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण विधान केलेलं आहे. तर त्यांनी काय विधान केलेलं आहे बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता तुमच्या खात्यामध्ये थेट डायरेक्टली 2,100 रुपये जमा करण्यात येणार आहेत. तर खूप मोठी या ठिकाणी गुड न्यूज समोर आलेली आहे. तर बघा, या ठिकाणी सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. तर बघा, मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना हप्ता 1,500 रुपयावरून 2,100 रुपये केला जाईल. मार्च महिन्यात अर्थसंकल्प असून यानंतर लाडक्या बहिणींना आश्वासनाप्रमाणे 2,100 रुपये मिळणार आहेत. बघा, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2,100 रुपये देणार आहोत. तर आता बघा, त्या संदर्भातच खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, 3 मार्च 2025 रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश असेल, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे. तर बघा, 3 मार्च पासून आता हे अधिवेशन चालू होणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांना 2,100 रुपये देण्याबाबतचा जो काही निर्णय आहे तो घेण्यात येणार आहे व सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवण्यात येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आपण ही अपडेट युट्यूबवरती सर्वात अगोदर दिलेली आहे. मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण की आपण 100K सबस्क्रायबरच्या खूप क्लोज आलेलो आहोत. त्यामुळे तुमचा एक एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, सर्व महिलांसाठी अजून एक खूप एक या ठिकाणी धक्कादायक अपडेट समोर आलेले आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना आता 1,500 रुपयापेक्षा सुद्धा कमी पैसे मिळणार आहेत. कमी रक्कम मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही धक्कादायक अपडेट असणार आहे. तर बघा, या ठिकाणी महत्वाचे मुद्दे काय आहेत. तर बघा, योजना निकष जर तू केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांमधून लाभ घेतला जात असेल आणि ती रक्कम 1,500 पेक्षा कमी असेल तर फक्त तफावत भरून दिली जाईल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तफावत भरून दिली जाईल म्हणजे तुम्हाला आता समजलं नसेल तर आता मी तुम्हाला उदाहरण देऊन या ठिकाणी सांगतो. तर बघा, उदाहरणार्थ जर एखाद्या महिलेला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत 1,000 रुपये मिळत असतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून फक्त उर्वरित 500 रुपये दिले जातील. या ठिकाणी तुम्हाला आता समजलेलं असेल. ठीक आहे, जर तुम्ही इतर योजनेतून तुम्हाला 1,000 मिळतात तर उरलेले 500 रुपये तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेमधून मिळतील, असं आहे ते. ठीक आहे. त्यानंतर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया पात्र लाभार्थ्यांची खात्री करण्यासाठी महिला व बालविकास विभाग, आयकर विभाग तसेच अन्य संबंधित विभागांसोबत समन्वय साधला जाईल, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी टेन्शन थोडंसं या ठिकाणी आहे, कारण की आता बघा,
अर्जांची पडताळणी वगैरे होणार अशी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. तर आता याच्या मागे काय सच्चाई आहे आपण ते जाणून घेणार आहोत. महत्वाचा प्रश्न असा आहे की ही अर्जांची प्रक्रिया सरसकट होणार आहे का की सरसकट नाही होणार, आता ते पण सांगणार आहे. तुमचा खूप मोठा डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, ही जी तपासणी होणार आहे अर्जांची ती तक्रारीनुसार होणार आहे. बघा, तक्रारीनुसारच फेर तपासणी होणार आहे. प्राप्तिकर खात्याची मदत यासाठी घेतली जाणार आहे. तसेच या ठिकाणी बघा, कोणत्या अर्जांची पडताळणी होणार त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, ज्यांचा 2.5 लाखापेक्षा उत्पन्न आहे अशा अर्जांची छाननी होणार. 4 चाकी वाहन असेल तर त्यांची पण पडताळणी होणार. तसेच एका महिलेने जर 2-2 अर्ज दाखल केले असल्यास तर अर्जांवरची तपासणी होणार. त्यानंतर विवाहानंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या महिलांच्या अर्जांची होणार पडताळणी. तसेच आधार कार्ड आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावरील नावामध्ये जर तफावत असेल, म्हणजे बदल असेल किंवा काही चुकीचं नाव वगैरे असेल तर त्या अर्जांची फक्त तपासणी होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी खूप मोठी ही अपडेट दिलेली आहे. आता महत्वाचा प्रश्न आहे की या ठिकाणी सरसकट अर्जांची तपासणी होणार आहे का? तर या ठिकाणी बघा, स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिलेली आहे. बघा, आदिती तटकरे मॅडम काय म्हणालेले आहेत आता ते या ठिकाणी बघा. तर बघा, धुळ्यातील भिकूबाई प्रकाश खेरनार यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा हा लाभ, या ठिकाणी बघा महत्वाची गोष्ट, मिळणारा हा लाभ स्वतःच्या बँक खात्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याने सदर लाभ बंद करून मिळालेली रक्कम सरकारला परत करण्याबाबत त्यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच त्यांनी या ठिकाणी आता काय म्हटलेलं आहे तर बघा, त्यांनी पूर्णपणे तुमचे डाऊट क्लिअर केलेले आहे. तर तथापि या घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात आहे अशा चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जात आहे. बघा, असून अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये ही नम्र विनंती. अशा प्रकारे कोणतीही सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही. बघा, त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे की सरसकट अर्जांची फेरछाननी नाहीये किंवा पडताळणी होणार नाहीये. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ज्या अर्जांसंदर्भात तक्रारी येतील फक्त त्यांची छाननी होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरायचं नाहीये. सरसकट तपासणी वगैरे होणार नाही असं त्यांनी, फेर तपासणी होणार नाही किंवा फेर छाननी होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तसेच बघा, महिला सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने काम करण्यास महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग कटिबद्ध आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हे जे हप्ते आहेत हे 5 वर्ष कंटिन्यू मिळत राहणार आहेत. ही गोष्ट सुद्धा सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. आता बघा, आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून 6 हप्ते मिळालेले आहेत. आता 7वा हप्ता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे 1500 रुपये कधी येणार? समोर या ठिकाणी आलेली आहे मोठी अपडेट. बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता आपण ती खुशखबर या ठिकाणी जाणून घेऊया. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्या संदर्भातली ही सर्वात मोठी खुशखबर आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना आता डिसेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे. त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता महिलांना कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. तर बघा, लाडकी बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आता या ठिकाणी बघा, जानेवारीच्या हप्त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होणार आहे असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु आता मिळालेल्या अपडेटनुसार हा हप्ता तुम्हाला संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे बघा, महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे. बघा, मकर संक्रांतीचा जो सण आहे तो 14 तारखेला आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, 14 जानेवारीला. त्यामुळे 14 जानेवारीच्या अगोदर सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु सर्व मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो सर्व महिलांना संक्रांतीच्या अगोदर मिळणार आहे. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहे. आधार आणि बँक अकाउंट सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट लिंक करून घेण्यास सांगितलेलं आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना, आता बघा, हा जो लाभ आहे जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता, हा या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये हा वाटप करण्यात येणार आहे. बघा, संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 14 जानेवारी 2024 या तारखेच्या अगोदर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. बघा, 4 दिवस अगोदर तुमच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे येतील. 4 ते 5 दिवस अगोदर.